वॉशिंग मशीन किती रुपयाला काय बा 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 की शेवटी असं होतं की जाऊ दे आपलं जे घरातलं आहे तेच चांगलं आहे, तेच दुरुस्त करून तेच वापरू. म्हणजे हे अति विचार केल्याने घरातल्यांचं आणि स्वतःचंही डोकं ही लोक खराब करतात आणि निर्णय मात्र वेगळाच घेतला जातो. असा अनुभव कन्या राशीच्या लोकांना येत असावा. एप्रिल महिन्यात तुमची आर्थिक स्थिती बघितली तर ती स्थिर असणार आहे. कुठलेही विशेष धनयोग तुमच्यासाठी तयार होत नाहीयेत, पण जे आहे ते छान आहे असं असणार आहे. उलट खर्च वाढण्याची शक्यता आहे, तिथे तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल आणि गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं मात्र गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जो होणार आहे तो विशेषतः तुमचं घर आणि कुटुंबासाठी होणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला जरा पैशाचं चांगलं प्लॅनिंग करावं लागेल. नातेसंबंधांच्या बाबतीत रिलेशनशिपमध्ये गैरसमज होऊ शकतात. पार्टनरशी तुमचा संवाद महत्त्वाचा असणार आहे. खास करून जे लोक अविवाहित आहेत आणि विवाहासाठी पार्टनर बघतायत, स्थळं बघतायत, त्यांनी संवाद साधताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा इगो, अहंकार ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, तो थोडासा बाजूला नातेसंबंधांमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. तो नाही ठेवला तर वाद होऊ शकतात आणि वाद झाले की तुम्ही अतिविचार करणं आणि स्वतःला त्रास करून घेणं या गोष्टी घडू शकतात. तर या सगळ्यावर एकच उपाय आहे, संयम ठेवा. गोष्टींना सॉल्व्ह होण्यासाठी, गोष्टीतून मार्ग निघण्यासाठी थोडासा वेळ द्या. अतिविचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा काही गोष्टींसाठी काही काळ जाऊ देणं महत्त्वाचं असतं. पण एकंदरीत एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करताय, एखादा निर्णय घेताय, जे काही करताय त्यासाठी कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. घरात एखादा महत्त्वाचा निर्णय एप्रिल महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो. मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा सल्ला कन्या राशीच्या लोकांना दिला जातोय, कारण त्यामुळे तुमचं मन जरा हलकं होणार आहे. त्यामुळे तुमच्या कामातनं वेळ काढून तुमचे जे जिवलग मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा. थोड्या गप्पा मारा, थोडं पिक्चरला जा, थोडं रिलॅक्स व्हा. सतत विश्वाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरण्याची कन्या राशीच्या लोकांना गरज नाही, हे समजून घ्या. आरोग्याच्या बाबतीत थोडासा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो किंवा अतिविचाराने एन्झायटी जाणवू शकते. त्यावर उपाय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा, वॉकला जा. जेव्हा खूप ताण जाणवतो तेव्हा बागेमध्ये फिरायला जा, वॉक करा, चाला, व्यायाम करा. त्यामुळे नक्कीच शरीर रिलॅक्स होतं आणि मनसुद्धा रिलॅक्स होतं. आहार चांगला घ्या, हलका घ्या. योगा आणि मेडिटेशनची मदत तुम्ही तुमचा ताण कमी करण्यासाठी घेऊ शकता. एप्रिल महिन्यामध्ये तुमच्यासाठी जे महत्त्वाचे दिवस आहेत किंवा शुभ दिवस आहेत ते म्हणजे 2, 7, 12, 18 आणि 24. आणि ज्या तारखांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या तारखा आहेत 5, 16 आणि 29. आता जर तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर गणपती बाप्पा